कस्त्वं लोहितलोचनास्य चिरनो हंसः कुतो मानसात् किं तत्रास्ति सुवर्णपङ्कजवनानभः सुधासन्निभं रत्नानां निचयः प्रवालमन्यो वैदुर्यरोहा कचित् शम्भुकापि सन्ति नेति च बकैराकर्ण्य हि कृतम. याचा अन्वय आहे. बकाः लोहितलोचनास्य चरणः त्वं कः हंसः हंसः बकाः कुतः हंस मानसात्. बकाः तत्र किमस्ति? हंसः सुवर्णपङ्कजवनानि सुधासन्निभम् अम्बः रत्नानां निचयः प्रवालमनयः क्वचित् वैदुर्यरोहाः. बकाः अपि शम्भुकाः सन्ति हंसः न इति आकर्ण्यः बकैः हि कृतम्. बगडे म्हणतात, डोळे तोंड व पाय तांबडे असणारा तू कोण? हंस म्हणतो, मी हंस आहे. बगडे, तू कोठून आलास? हंस म्हणतो, मानस सरोवरावरून. बगडे म्हणतात, तेथे काय आहे? हंस, सुवर्णकमळाची वने, अमृतासारखे पाणी, रत्नांच्या राशी, प्रवालमणी, वैदर्य रत्न वाढवणारे आहे. बगडे, तेथे गोगलगायी आहेत का? हंस, नाही. हे ऐकून बगडे ही करून हसले. ते सामान्य लोकांची आवडही सामान्य असते हे असामान्य पण जाणत नाहीत हे या अन्नोक्तीमधून सुचविले आहे. हिंदी भाषेत एक म्हण आहे, बंदर क्या जाने अदरक का स्वाद. या म्हणीप्रमाणे बगड्याला मानस सरोवराची चव नाही. हंस मानस सरोवरातील सौख्य ऐश्वर्य उपभोगून आला आहे व तो बगड्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मानस सरोवरात काय आहे ते सांगतो. तेथे असणारी वैदुर्य रत्ने, अमृताच्या चवीचे पाणी, रत्नांच्या राशी, सुवर्णकमळे असणारी वने, प्रवाळमणी यांचे हंस वर्णन करतो. पण बगड्याला त्याची चव नाही, केवळ गोगलगायी नाहीत असे हंसाने सांगितल्यावर तो त्याची चेष्टा करून ही असे असतो. म्हणून मराठी भाषेत म्हणतात, गाढवाला गुळाची चव काय, तसे बगड्याचे वर्तन आहे.